श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 9 एप्रिलला आहे गुढीपाडवा. या गुढीपाडव्याच्या अगोदर आपल्याला घराच्या बाहेर काही वस्तू काढायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णतः दूर होईल व घरामध्ये जर अलक्ष्मीचा वास असेल तर अलक्ष्मी देखील घराबाहेर जाईल. भरपूर वेळा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते. नकारात्मक ऊर्जा जर आपल्या घरामध्ये असली तर तिचा परिणाम आपल्या मुलांवरती, आपल्या पतीवरती, आपल्या घरावरती होत असतो आणि आपल्या घराची प्रगती कुठेतरी खुंटत असते. मग घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी पडणे, घरामध्ये वादविवाद, भांडणतंटे हे चालू राहणे, तसेच घरामध्ये आर्थिक टंचाई ही जाणवणे, अशा भरपूर गोष्टी घरामध्ये घडत असतात. आपण एखादं काम करायला गेलो की ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही. ते काम तुम्हाला करण्यासाठी अगदी साधं आणि सोपं काम असलं तरी त्यासाठी भरपूर अडचणी आणि अडथळे येतात आणि मग ते काम कुठेतरी पार पडतं. असे अडचणी, अडथळे आणि संकटे दूर होण्यासाठी आपल्याला घराबाहेर काही वस्तू जरूर काढायच्याच आहे. तसेच 10 एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन देखील आहे. त्यामुळे तुम्ही या वस्तू 9 एप्रिलच्या अगोदर म्हणजेच गुढीपाडव्याच्या अगोदरच घराबाहेर काढा की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी देखील नांदेल. तसेच माता लक्ष्मीचा वास देखील होईल. तर कोणत्या वस्तू घराबाहेर काढाव्या हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता कोणताही सण असला तर आपण साफसफाई ही करतच असतो, कारण की जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी असते हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. त्यामुळे आपण घरामध्ये ज्या काही बंद पडलेल्या वस्तू आहे त्या पहिल्यांदा घराबाहेर काढायच्या आहे. तसेच जी काही इलेक्ट्रिकच्या वस्तू आहेत त्या जर व्यवस्थितरित्या नीट होणार असतील तर त्या तुम्ही नीट करून घेऊ शकता आणि जर त्या बंद पडल्या असतील तर त्या तुम्ही त्वरित घराबाहेर काढा की ज्यामुळे घरामधील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती देखील घराबाहेर फेकली जाईल. तसेच काचेच्या वस्तू आपल्याला पहिल्यांदा घराबाहेर काढायच्या आहे, कारण की जर काचेची वस्तू, जर काच ही तुटलेली असेल तर ती दुहेरी प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरत असते. काचेच्या गोष्टीचा जास्त प्रभाव हा आपल्या घरावरती पडत असतो. मग आपल्याकडे भरपूर शोच्या वस्तू असतात, त्यामध्ये जर एखादी काचेची तुटलेली वस्तू असेल तर ती त्वरित बाहेर फेका की ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही बाहेर पडेल. आणि अशा काचेच्या वस्तूमध्ये जर आपण आपला चेहरा जर बघितला तर आपण आपल्या स्वतःवरती संकटे हे ओढून घेत असतो. आपल्या घरामध्ये आजारपण हे येत असतं. त्यामुळे काचेच्या वस्तू त्वरित बाहेर फेका. मग काचेमध्ये मिठाची बरणी असेल किंवा काचेमध्ये दुसऱ्या कोणत्याही बरण्या असतील, कोणतीही वस्तू असेल ती आपल्याला बाहेर टाकून द्यायची आहे. तुटलेली वस्तू ठेवायची नाही. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे जर आपल्या घरामध्ये बंद पडलेले घड्याळ असेल तर ते देखील आपल्याला घराबाहेर टाकायचं आहे. किंवा जर ते व्यवस्थितरित्या नीट होत असेल तर ते तुम्ही नीट देखील करून घेऊ शकता. बंद पडलेले घड्याळ असेल तर आपली वेळ देखील खराब चालू होते. त्यामुळे असे बंद पडलेले घड्याळ तुम्ही हातामध्ये देखील घालायचे नाही आणि भिंतीवरती देखील लावायची नाही. आपल्या घरामध्ये जी काही जळमट आहे ती देखील आपण काढून टाकायची आहे. घरामध्ये महिलांकडे भरपूर प्रकारच्या बांगड्या असतात, तर तुमच्या बांगड्या जर काही तुटलेल्या असतील तर त्या देखील काढून टाकायच्या आहे. आपण नकली मंगळसूत्र देखील घालत असतो, ते जर तुटलेले असेल तर ते देखील तुम्ही काढून टाकायचे आहे. तुम्ही ते लगेच घराबाहेर फेका आणि जर व्यवस्थितरित्या नीट होत असेल तर तुम्ही नीट करून घेऊ शकता. पण मंगळसूत्र हे सौभाग्याचं लेणं आहे, त्यामुळे ते तुटलेलं घरात ठेवू नये. आणि जर सोन्याचं तुटलेलं असेल तर ते तुम्ही त्वरित नीट करून घ्यायचं आहे. तसेच हे वर्ष शनीचं वर्ष आहे आणि या वर्षामध्ये जर आपल्या घरामध्ये तुटलेल्या चपला असतील तर त्या तुम्ही ठेवू नये. यामुळे शनीचा कोप होतो असे म्हणतात आणि गरजेपेक्षा जास्त चपला देखील खरेदी करू नये. शक्यतो तरी तुमच्याकडे 1 किंवा 2च चपलाचे जोड असावे. त्यापेक्षा जास्त चपलाचे जोड या वर्षामध्ये तरी तुम्ही खरेदी करू नका. आणि विनाकारण जर तुम्ही एखादे शूज, चप्पल वापरत नसाल तर ते घरामध्ये ठेवूच नका, ते तुम्ही काढून टाका. तसेच काही घरामध्ये नळ हे गळत असतात, त्यांचा टिपटिप टिपटिप आवाज हा पडत असतो, तर हा टिपटिप आवाज देखील नकारात्मकता पसरवत असतो. मग असे नळ तुम्ही त्वरित नीट करून घ्या. दरवाजा जर करकर आवाज करत असेल तर हा करकर आवाज हा नकारात्मकतेला दर्शवत असतो, तर हा करकर आवाज देखील तुम्ही त्वरित बंद करावा. तसेच भरपूर वेळा आपण आपल्या तिजोरीमध्ये काही कामाच्या वस्तू ठेवत असतो तर काही बिनकामाच्या वस्तू देखील तिजोरीमध्ये ठेवत असतो. मग आपण
भरपूर बिल जपून ठेवत असतो. तर तुम्हाला जे काही बिल लागत असतात ते बिल तुम्ही जपून ठेवा, पण ते तिजोरीच्या कप्प्यामध्ये ठेवू नका. दुसरीकडे तुम्ही ते बिल ठेवा. पण जे बिल आपल्याला लागत नाही असे बिल तुम्ही त्वरित टाकून द्या. आपण विनाकारण घरामध्ये कचरा हा ठेवायचा नाही. तसेच आपल्या घरामध्ये जर तुमची झाडे सुकलेली असतील तर ती झाडे हिरवीगार होणार असतील तरच घरामध्ये तुम्ही ठेवा, म्हणजेच कुंडीमध्ये ठेवा. नाहीतर तुम्ही ती झाडे टाकून दिली तरी पण चालेल. वाळलेली झाडे जर आपण अशी घरामध्ये ठेवली तर ती देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरवत असतात आणि यामुळे घरामध्ये आजारपण वाढत राहतं, भांडणतंटे वादविवाद देखील होत राहतात. आपल्या मुलांची भरपूर खेळणी असतात आणि जर अशी खेळणी तुटलेली असतील तर त्याचा परिणाम तुमच्या मुलांच्या आरोग्यावरती होत असतो. त्यामुळे अशी तुटलेली खेळणी देखील आपण घरामध्ये ठेवायची नाही, त्वरित काढून टाकायची आहे. आपल्या घरामध्ये लहान बाळ असतं, त्याच्या देखील भरपूर वस्तू आपल्या घरामध्ये असतात. तुम्ही ज्या वस्तू वापरत नाही त्या वस्तू ठेवून द्या आणि ज्या काही तुटलेल्या वस्तू असतील त्या तुम्ही काढून टाका. घरामध्ये जर फाटलेले कपडे असतील तर ते देखील तुम्ही घराबाहेर काढायचे आहे, ते देखील तुम्ही घालायचे नाही. आपण जर असे फाटलेले कपडे घातले तर दळिंद्री ही वाढतच जाते आणि गरिबी ही आपल्याकडे येत जाते. त्यामुळे तुम्ही अशा वस्तू त्वरित घराबाहेर फेकायच्या आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. धन्यवाद.